हॅलो मित्रांनो, माझं नाव करण आणि मी स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल फूडटेकमध्ये. तर मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे ज्याच्यावर आपण डिस्कशन करणार आहे तो आहे फूड फोर्टिफिकेशन. त्याची नीड, काय काय टाईपचे फूड फोर्टिफिकेशन आपण करू शकतो आणि कॉमन एक्झाम्पल्स ऑफ फूड फोर्टिफिकेशन. तर रिसेंटली हा टॉपिक खूप चर्चेमध्ये आहे मित्रांनो. फूड फोर्टिफिकेशन गव्हर्मेंट पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण आणि फूड इंडस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण, राईट. तर त्या टॉपिकवरच आज आपण थरो डिस्कशन करणार आहोत. तर चालू करूया इंट्रोडक्शन ऑफ फूड फोर्टिफिकेशननी. तर पहिले आपण त्याचं डेफिनेशन बघूया की फूड फोर्टिफिकेशन म्हणजे नेमकं काय. तर काय डेफिनेशन: फूड फोर्टिफिकेशन इज अ प्रॅक्टिस ऑफ ॲडिंग वन ऑर मोर इसेन्शियल न्यूट्रिएंट टू फूड रिगार्डलेस ऑफ वेदर दोज न्यूट्रिएंट्स वेर ओरिजिनली प्रेझेंट. म्हणजे फूड फोर्टिफिकेशन म्हणजे काय की आपण न्यूट्रिएंट ॲड करतो आहे फूडमध्ये, एक्सटर्नली न्यूट्रिएंट ॲड करतो आहे फूडमध्ये, जे की त्या फूडमध्ये असू शकतात किंवा नसू पण शकतात, राईट. त्याला आपण काय म्हणतो, फूड फोर्टिफिकेशन. नेक्स्ट काय आहे, पर्पज ऑफ फूड फोर्टिफिकेशन काय आहे. इट इज प्रायमरली यूज टू प्रिव्हेंट ऑर करेक्ट डेमॉन्स्ट्रेटेड न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज विदिन द पॉप्युलेशन ऑर स्पेसिफिक ग्रुप. याचा प्रायमरी पर्पज काय आहे फूड फोर्टिफिकेशनचा, की ज्या मालन्यूट्रिशनच्यामुळे इश्यू होत आहेत किंवा जी न्यूट्रिशनल डिफिशियन्सी आहे पॉप्युलेशनमध्ये किंवा स्पेसिफिक ग्रुपमध्ये, त्याला रिमूव्ह करणं किंवा त्याला प्रिव्हेंट करणं. त्यानंतर हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट म्हणजे हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स आहे का फूड फोर्टिफिकेशनचं. तर द सप्लिमेंटेशन ऑफ न्यूट्रिएंट इन फूड इज नॉट अ मॉडर्न इनोव्हेशन. इट हॅज बीन प्रिव्हलंट सिन्स अप्रॉक्सिमेटली 400 BC. म्हणजे 400 BC पासून फूड फोर्टिफिकेशनचे काही पुरावे आढळलेले आहेत की जिथं फूडचं एक्सटर्नली त्याच्यामध्ये काहीतरी इनरिचमेंट करून किंवा फॉर्टिफिकेशन करून खाल्लं जायचं. आणि लास्ट काय आहे, कॉमन न्यूट्रिएंट. म्हणजे फूड फोर्टिफिकेशनसाठी कॉमन न्यूट्रिएंट्स काय यूज करतात. विटॅमिन्स अँड मिनरल्स आर मोस्ट फ्रिक्वेंटली यूज एजंट्स फॉर दिस प्रोसेस. जे की मायक्रोन्यूट्रिएंट आपण ज्याला म्हणतो की विटॅमिन्स अँड मिनरल्स, त्याचं जास्त तर आपण फूडमध्ये फोर्टिफिकेशन करतो. कुठल्या गोष्टींचं, विटॅमिन्स किंवा मिनरल्सचं. नेक्स्ट आहे नीड फॉर फोर्टिफिकेशन. म्हणजे फोर्टिफिकेशन करायची गरज काय सध्या इंडियामध्ये, राईट. तर सगळ्यात पहिलं आहे कंपेन्सेटिंग फॉर प्रोसेसिंग लॉसेस. न्यूट्रिएंट आर ऑफन लॉस ड्युरिंग प्रोडक्शन, प्रिझर्वेशन, कुकिंग. फोर्टिफिकेशन हेल्प्स रिस्टोर दिस लेवल्स, राईट. तर बऱ्याचदा असं होतं की आपण कुठली एखादी गोष्ट आणली, फॉर एक्झाम्पल तुम्ही टोमॅटो घेतला, राईट. आणि जेव्हा ते टोमॅटो कुक करताय तर होऊ शकतं की त्यातून काही जे न्यूट्रिएंट आहेत, इसेन्शियल न्यूट्रिएंट, ते कुकिंगच्या वेळेस डिस्टर्ब होतील. किंवा तुम्ही पल्प प्रोसेसिंग करताय, ती प्रोसेसिंग करताना होऊ शकतं की जे मँगोमधले इसेन्शियल मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत त्यांचा लॉस होईल. तो जो लॉस झालेला आहे त्याला रिस्टोअर करण्यासाठी, जे प्रोडक्शन, प्रोसेसिंग, कुकिंगमुळे लॉस झालेला आहे त्या न्यूट्रिएंटचा, तो लॉस भरून काढण्यासाठी आपण फूड फोर्टिफिकेशन करतो मित्रांनो. नेक्स्ट काय आहे, नीड कम्बॅक्टिंग मालन्यूट्रिशन. इट सर्व्स ॲज अ पब्लिक हेल्थ intervention to eradicate widespread disease like goiter, iodine deficiency, rickets, vitamin D deficiency, anemia, iron deficiency and pellagra niacin deficiency. दुसरी नीड काय आहे की जे एक्झिस्टिंग मालन्यूट्रिशनमुळे डिसीज आहे पब्लिकमध्ये किंवा पॉप्युलेशनमध्ये, फॉर एक्झाम्पल गॉयटर झालं जे की आयोडीन डेफिशियन्सीमुळे होतं. तर हा कॉमन एक्झाम्पल काय, आपण जे पण सॉल्ट घेतो त्याच्यामध्ये आयोडीनचं फॉर्टिफिकेशन झालेलं आहे, त्यामुळं जे आयर्न डेफिशियन्सीमुळे गॉयटर होणार आहे पब्लिकला, तो होणार नाही. सेम जर तुम्हाला पब्लिकमध्ये ॲनिमिया आहे आणि जर तुम्ही आयर्न फॉर्टिफाईड फूड खाल्लं तर तुम्हाला ॲनिमिया होणार आहे का, नाही. तर ही एक नीड आहे फूड फॉर्टिफिकेशनची एक्झिस्टिंगली इंडियामध्ये किंवा वर्ल्डमध्ये. थर्ड काय, एनहान्सिंग न्यूट्रिशनल व्हॅल्यू. बियॉन्ड रिस्टोरेशन, इट कॅन प्रोव्हाइड ॲडिशनल न्यूट्रिशनल व्हॅल्यू टू इन्शुअर द पॉप्युलेशन रिसिव्ज अन ॲडिक्वेट लेवल ऑफ मायक्रोन्यूट्रिएंट, राईट. तर असं थोडी की ज्यांना डिसीज आहे त्यांनाच गरज आहे, जे नॉर्मल पब्लिक आहे त्यांना पण न्यूट्रिशनची गरज आहे. जर तुम्ही फोर्टिफाईड फूड खाल्लं तर काय होणार आहे की तुमच्याकडे जी न्यूट्रिएंटची मात्रा आहे तुमच्या बॉडीला ती कंटिन्यू भेटत राहणार आहे, राईट. तर हे एक त्याचं नीड आहे. आणि नेक्स्ट काय, मेंटेनिंग स्टॅबिलिटी इन्शुअर्स द कंटिन्यू न्यूट्रिशनल अवेलेबिलिटी ऑफ कॉमन फूड सप्लाय. म्हणजे की कॉमन सप्लाय आहे त्या न्यूट्रिएंटचा, त्याच्यामुळं स्टॅबिलिटी, न्यूट्रिशनल स्टॅबिलिटी इंडियामध्ये किंवा पॉप्युलेशनमध्ये तयार होतं. तर हे सगळ्या नीड्स आहेत का आपण फूड फोर्टिफिकेशन केलं पाहिजे. नेक्स्ट आपण बघू टाईप्स ऑफ न्यूट्रिएंट सप्लिमेंट्स. म्हणजे काय काय टाईप्सनं आपण फूडला फोर्टिफाय करू शकतो. तर पहिला आहे इनरिचमेंट. इनरिचमेंट काय आहे, दिस स्पेसिफिकली रेफर्स टू
replacing nutrients that were lost during processing, such as adding vitamin back into flour after bran and germ have been removed during milling. इनरिचमेंट काय आहे, जर तुमचं प्रोसेसिंग कुकिंग या टायमाला जर तुमच्या न्यूट्रिएंट लॉस झाले, राईट, आणि ते जे लॉस झालेले न्यूट्रिएंट आहे त्याची व्हॅल्यू भरून काढण्यासाठी जर तुम्ही त्याच्यामध्ये काही विटॅमिन मिनरल्स टाकत असाल, राईट, त्याला आपण काय म्हणतो इनरिचमेंट. नेक्स्ट काय फोर्टिफिकेशन. फोर्टिफिकेशन काय, a broader term for adding nutrients to address a deficiency even if the nutrient was never naturally present in that specific food item, right. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं फूड आहे ज्याच्यामध्ये तो इन्ग्रेडियंट किंवा जो न्यूट्रिशनल कंटेंट आहे तो नाहीच आहे, राईट, आणि तो जेव्हा तुम्ही ॲड करता एक्सटर्नली त्याला आपण काय म्हणतो फूड फॉर्टिफिकेशन, किंवा त्याला आपण काय म्हणतो फॉर्टिफिकेशन. फॉर एक्झाम्पल एखादा फ्लोर आहे त्याच्यामध्ये आयर्न नॅचरली प्रेझेंट नाही पण एक्सटर्नली तुम्ही आयर्न ॲड करताय, ते काय झालं त्या फ्लोरचं फॉर्टिफिकेशन, राईट. तर हा बेसिक अंतर आहे मित्रांनो इनरिचमेंट आणि फॉर्टिफिकेशनमध्ये. तर आपण बघणार आहोत कॉमन एक्झाम्पल्स ऑफ फॉर्टिफाईड फूड, जे की जसं फॉर एक्झाम्पल आपण डिस्कस केलं तर सॉल्ट, हिस्टॉरिकली फॉर्टिफाईड विथ आयोडीन टू प्रिव्हेंट गॉटर अँड समटाईम्स आयर्न, राईट. तर रिसेंटली टाटाचा आयर्न रिच सॉल्ट पण आहे मार्केटमध्ये आणि आयोडीन तर पहिल्यापासून आलेला आहे. तर हे कॉमन एक्झाम्पल मित्रांनो फॉर्टिफाईड फूडचं. नेक्स्ट काय डेअरी अँड एडिबल ऑइल. Milk and margarine are frequently fortified with vitamin A and D as well as iron and calcium, right. तर अमूलचं तुम्ही टेट्रापॅक मिल्क जर घेतलं ते विटॅमिन डीने फॉर्टिफाईड आहे, बरोबर. तर असे एक्झाम्पल्स आहेत मित्रांनो मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर फॉर्टिफाईड फूडचे. नेक्स्ट काय सिरियल्स अँड फ्लोर्स. स्टेपल्स लाईक ब्रेड अँड राईस आर ऑफन फॉर्टिफाईड विथ विटॅमिन B1 थायमिन, विटॅमिन B12 रायबोफ्लाविन, नायसिन अँड आयर्न्स. तर सिरियल आणि फ्लोर्समध्ये हे एक्झाम्पल्स आहेत मित्रांनो फॉर्टिफाईड फूडचे. आणि टार्गेटेड प्रॉडक्ट्स काय, infant formulas and cookies may be fortified with iron and vitamin D and E to support growth, right. तर हे पण एक एक्झाम्पल आहे मित्रांनो की जे कुकीज आहे किंवा इन्फंट फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये पण व्हेरियस न्यूट्रिएंट लाईक विटॅमिन डी आणि ईचं पण त्याच्यामध्ये ॲडिशन करतात, ज्याच्यामुळे ते न्यूट्रिशनल व्हॅल्यू त्या इन्फंट फूडची वाढवतात, राईट. आणि आता ही आपली लास्ट स्लाईड आहे ज्याच्यामध्ये आपण इम्प्लिमेंटेशन अँड इकॉनॉमिक व्हायबिलिटी, राईट. कुठली पण प्रोसेस आपण करतो आहे किंवा कुठलं पण गोष्ट आपण करतो आहे जर ती इकॉनॉमिकली व्हायबल नसेल, राईट, तर मग ते करून फायदा नाही, कारण की ते मास पॉप्युलेशनपर्यंत ते पोहोचणार नाही, राईट. तर याचं इम्प्लिमेंटेशन आणि इकॉनॉमिकली व्हायबिलिटी आपण कशी चेक करू शकतो. पहिलं काय स्टेपल फूड्स. फॉर फॉर्टिफिकेशन टू बी सक्सेसफुल ऑन लार्ज स्केल द चूजन व्हेकल शुड बी स्टेपल फूड ऑफ अ टार्गेटेड ग्रुप टू इन्शुअर इट रिमेन्स अफोर्डेबल, राईट. याचा अर्थ काय होतो की जर तुम्ही एखाद्या फूडचं फॉर्टिफाय करताय आणि जर सपोज ते तुम्ही जर स्टेपल फूड नसून असं एक सिलेक्टिव्ह ग्रुपचं फूड भेटलं तर मग तुम्ही त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला तेवढ्या लार्ज स्केलवर दिसणार नाही. फॉर एक्झाम्पल ज्यूसमध्ये जर फॉर्टिफिकेशन केलं तर जे गरीब लोक आहेत त्यांच्याकडे ते पोचणार एक फॉर्टिफिकेशन नाही. तेच जर फॉर एक्झाम्पल तुम्ही राईसमध्ये जर एखादा मिनरलचं फॉर्टिफिकेशन केलं तर चान्सेस जास्त आहेत की ते मास लेवल पॉप्युलेशनपर्यंत पोहोचेल, राईट. तर हे या पॉईंटचा अर्थ आहे. दुसरा काय ऑर्गॅनिलेप्टिक प्रॉपर्टीज. द फॉर्टिफाईड न्यूट्रिएंट मस्ट नॉट निगेटिव्हली अल्टर द कलर, टेस्ट, ऑर्डर ऑर अपरन्स ऑफ द फूड, राईट. याचा अर्थ काय होतो की तुम्ही फॉर्टिफाय करताय पण ते फॉर्टिफाय केल्यानंतर जे एक्झिस्टिंग फूड मटेरियल आहे त्याच्यात काही ऑर्गॅनिलेप्टिक चेंजेस नाही झाले पाहिजे. फॉर एक्झाम्पल त्याची टेस्ट, कलर, अपरन्समध्ये चेंजेस नाही झालं. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या बिस्किटला फॉर्टिफाय करताय, राईट, आणि त्या बिस्किटचं जर स्ट्रक्चर सॉफ्ट झालं तर ते खाणार आहे का पब्लिक? नाही, कारण की त्याचं ते ऑर्गॅनिलेप्टिक प्रॉपर्टी चेंज नाही झाली पाहिजे, राईट. नेक्स्ट काय कॉस्ट इफेक्टिव्ह. द प्रोसेस मस्ट बी इकॉनॉमिकली व्हायबल सो दॅट इट रिमेन्स ॲक्सेसिबल टू लो इन्कम ग्रुप मोस्ट ॲट रिस्क ऑफ मालन्यूट्रिशन, राईट. जे आपण पहिल्या पॉईंटमध्ये डिस्कस केलं की जो स्टेपल क्रॉप आहे किंवा जे स्टेपल फूड आहे त्याला तुम्हाला चूज करायचं आहे ज्याच्यामुळं तुमची जी फॉर्टिफिकेशनची कॉस्ट आहे ती कॉस्ट इफेक्टिव्ह राहील, म्हणजे इकॉनॉमिकल राहील आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला जास्त भेटेल, राईट. आणि तिसरं काय आहे मॉनिटरिंग. कॉन्स्टंट ओव्हरसाइट इज एसेन्शियल टू इन्शुअर दॅट फॉर्टिफिकेशन प्रोसेस अचीव्स इट इंटेंडेड हेल्थ बेनिफिट विदाउट कॉझिंग इनस्टॅबिलिटी इन फूड मॅट्रिक्स, राईट. तर म्हणजे तुम्हाला कंटिन्यू त्याला मॉनिटर करायचं आहे की ज्या पर्पजसाठी तुम्ही फूडचं फॉर्टिफिकेशन केलं आहे त्याचा इम्पॅक्ट दिसतोय का, राईट. तर ते तुम्हाला कंटिन्यू मॉनिटर करत राहायचं आहे. तर ह्या सर्व जर गोष्टी केल्या तर तुम्ही इफेक्टिव्हली आणि इकॉनॉमिकली फूड फॉर्टिफिकेशनचं इम्प्लिमेंट करू शकता मित्रांनो. सो थँक्यू. भेटूया परत एकदा लवकरच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.